बहुचर्चित महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी महानगरपालिकेकडून थीम पार्क उभारण्यात येत होतं, परंतु हा वाद जो आहे तो वाद विकोपाला गेला होता। परंतु आता या ठिकाणी रेसकोर्स उभारण्याचा मार्ग जो आहे तो मार्ग मोकळा झालेला आहे, कारण की या ठिकाणी थीम पार्क बनवण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता आणि या प्रस्तावाला जवळपास 76% सदस्यांनी जे आहे ते मतदान केलेलं आहे आणि हे बाजूने मतदान असल्यामुळे या ठिकाणी थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे। त्याच्यामुळे आगामी काळामध्ये या ठिकाणी 120 एकरमध्ये जागेमध्ये हा थीम पार्क उभारण्यात येणार आहे। वारंवार आदित्य ठाकरे यांच्याकडून या थीम पार्कला विरोध करण्यात येत होता, कारण की या ठिकाणची जागा जी आहे ती जागा बिल्डरांच्या घशात घातली जाते, मुख्यमंत्र्यांच्या मित्रांच्या घशात घातली जाते असा आरोप जो आहे तो आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येत होता। 3 दिवस ऑनलाईन पद्धतीने मतदान चालू होतं आणि हे मतदान जे आहे ते 3 दिवसानंतर संपलं आणि यापैकी 1800 सदस्यांपैकी 700 सदस्यांनी या मतदानामध्ये सहभाग घेतला होता आणि यापैकी 76% सदस्यांनी जो आहे तो थीम पार्क बनवण्याविषयीचा जो आहे तो प्रस्ताव मान्यता केलेला आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर या थीम पार्क उभारण्यात येईल या अशा दृष्टीने वाटचाल होत आहे, परंतु आदित्य ठाकरे यांची काय भूमिका असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।